नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण इयत्ता 5वी नवोदय मधील गणित विषयातील जे दुसरं प्रकरण आहे, पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया, या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत। अभ्यासाला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, त्यामुळे येणारे जे व्हिडिओ आहेत ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। विद्यार्थी मित्रांनो, या तासाला सुरुवात करण्या अगोदर या पाठामध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत, पहिल्यांदा आपल्याला त्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे। त्यानंतर आपण नमुना प्रश्न घेणार आहोत आणि या पाठावर आधारित जे काही स्वाध्याय आहेत त्या स्वाध्यायाचा अभ्यास करणार आहोत। सर्व स्वाध्याय झाल्याच्या नंतर शेवटच्या स्वाध्यायामध्ये ऑनलाइन एग्जामची एक लिंक दिली जाईल तुम्हाला, त्या लिंकच्या मार्फत तुम्ही या पाठावर आधारित एक ऑनलाइन एग्जाम द्यायची आहे। त्यामध्ये तुम्ही स्वतःचा जो स्कोर आहे म्हणजे स्वतःचे जे गुण आहेत ते लगेच तुमच्या मोबाईलवरती पाहू शकता। तर या पाठामध्ये सुरुवातीला भागाकार हा एक मुद्दा दिलेला आहे। या ठिकाणी भागाकार ही क्रिया समजून घेण्यासाठी आपण एक सोपं उदाहरण घेऊ। सुरुवातीला बघा, या ठिकाणी एक उदाहरण घेत आहे मी, 25/5। सुरुवातीला आपण यांचा भागाकार करू। 5 चा पाडा 25 पर्यंत म्हणायचा आहे, 5 × 5 = 25। बघा, या ठिकाणी जी बाकी आहे ती किती उरणार आहे? 0। आपण भागाकार करत असताना या भागाकारामध्ये मुख्यतः 4 घटक महत्त्वाचे आहेत। एक म्हणजे भाजक, ज्या संख्येने आपण भागणार आहोत त्या संख्येला आपण भाजक म्हणायचं आहे। त्यानंतर ज्या संख्येला आपण भागलेला आहे त्या संख्येला भाज्य म्हणा। त्यानंतर भागाकार केल्याच्या नंतर जे वर उत्तर येईल त्या उत्तराला आपण भागाकार म्हणतो आणि भागाकार केल्यानंतर शेवटी जे काही शिल्लक राहतं त्या संख्येला आपण बाकी म्हणतो। भागाकारामध्ये हे जे काही महत्त्वाचे 4 मुद्दे आहेत, या 4 मुद्द्यांवर आधारित एक सूत्र आहे बघा, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी। या सूत्रावर आधारित आपल्याला या पाठामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील ते पहा। आता एखाद्या प्रश्नामध्ये तुम्हाला भाज्य दिला जाईल, भाजक दिला जाईल, बाकी दिली जाईल आणि भागाकार काढायला सांगतील, किंवा हे जे 4 घटक आहेत 1 2 3 4 भाज्य, भाजक, भागाकार आणि बाकी, या 4 घटकांपैकी तुम्हाला 3 घटक दिले जातील कोणतेही, आणि राहिलेला जो एक घटक आहे तो तुम्हाला काढायला सांगतील। मग या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊ। बघा, जर तुम्हाला याच उदाहरणावर आधारित हे सूत्र वापरायचं कसं हे जर पाहायचं असेल तर आपण या उदाहरणावर आधारित या सूत्रामध्ये त्याच्या किमती टाकून आपण उत्तर काढू। ठीक आहे, म्हणजे समजा तुम्हाला जर भागाकार 5 दिलेला आहे, किती? 5, आणि भाज्य 25 दिलेला आहे, बरोबर। भागाकार किती दिलेला आहे? 5, आणि भाज्य किती दिलेला आहे? 25, आणि बाकी 0 दिलेली आहे। मग या ठिकाणी आपण ह्या 3 घटकांचा विचार करू। भागाकार 5 आहे, भाज्य 25 आहे आणि बाकी 0 आहे, तर आपल्याला भाजक काढायचा आहे। बघू आपण आता तो भाजक 5 निघतो। ठीक आहे, मग या ठिकाणी आपण त्याच्या किमती त्या ठिकाणी मांडून घेऊ। भाज्य दिलेला आहे आपल्याला, बरोबर, 25 आहे, तो या ठिकाणी आपण मांडून घेऊ। त्यानंतर भाजक म्हणजे ही संख्या आपल्याला काढायची आहे, बरोबर। मग काढायची आहे त्याच्यामुळे आपण या भाजकाला भाजक लिहू, कारण ती संख्या आपल्याला काढायची आहे, गुणिले भागाकार या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे 5 आणि बाकी सुद्धा दिलेली आहे 0। ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे? भाजक काढायचं आहे। मग या ठिकाणी 25 त्याच ठिकाणी राहतील। बघा, बरोबरच्या पुढची जी संख्या आहे ती गुणाकारात आहे, बरोबर। मग बरोबरच्या अलीकडे जेव्हा येते ती तेव्हा काय होतं? ती गुणाकारातली संख्या भागाकारात येते आणि बरोबर काय राहतं? भाजक अधिक जी काही बाकी आहे ती 0 दिलेली आहे, आणि हे जे गुणाकारातले 5 आहेत ते आता ह्या बरोबरच्या अलीकडे आल्यामुळे भागाकारात गेलेले आहेत। बघा, या ठिकाणी भागाकार करतोय मी, 5 × 1 = 5 आणि 5 × 5 = 25, म्हणजे 5 बरोबर भाजक अधिक हे 0 घेतलेले आहेत। मग आता या ठिकाणी 0 आहेत म्हणून भाजक 5च निघेल, परंतु बाकी जर दुसरी कोणती संख्या असेल
तर या ठिकाणी तुम्हाला दुसरी एक स्टेप करावी लागेल. 5 ला 5 लिहायचेत, अधिक आहे बरोबरच्या अलीकडे आल्यावर ही जी संख्या आहे ती वजा होईल, म्हणजे वजा. आता या ठिकाणी शून्य आहेत म्हणून मी इथं शून्य लिहितोय आणि बरोबर काय राहणार आहे, भाजक राहणार आहे. ठीक आहे. मग बघा 5 मधून शून्य गेला, राहिले किती, 5च राहिले. मग भाजकाची किंमत किती मिळालेली आहे आपल्याला, 5. या प्रश्नामध्ये आपल्याला माहिती होतं की भाजक 5 आहे, परंतु आपल्याला या सूत्राचा वापर कसा करायचा त्यासाठी आपण एक उदाहरण सोडवलं. आपण भागाकार 5 घेतला, भाज्य 25 घेतला आणि बाकी शून्य घेतली आणि त्या किमतींचा वापर करून आपण कोणती किंमत काढलेली आहे, भाजकाची किंमत काढलेली आणि ती किती निघाली, 5 निघालेली आहे. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला भागाकारावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील या पाठामध्ये. यानंतरचा मुद्दा या ठिकाणी विभाज्यतेच्या कसोट्या दिला आहे. विभाज्यतेच्या कसोट्या समजून घेण्या अगोदर या विभाज्यतेच्या कसोट्यांचा आपल्याला गणितामध्ये कसा वापर होतो यासाठीच या ठिकाणी एक भागाकार घेऊ. 110 भागिले 55 यापेक्षाही मोठा भागाकार असू शकतो. भागाकार किती मोठा असेल तरी विभाज्यतेच्या कसोट्यांचा वापर करून आपण त्यांना संक्षिप्त रूप देऊन भागाकार अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो. तर या भागाकारामध्ये विभाज्यतेच्या कसोटीचा कसा वापर होतो, तर या ठिकाणी तुम्हाला अभ्यासक्रमाला 2 पासून 11 पर्यंतच्या ज्या कसोट्या दिलेल्या आहेत त्या कसोट्यांपैकी जी 5ची कसोटी आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असतो त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. त्या कसोटीचा उपयोग आपल्याला हा भागाकार सोडवत असताना होणार आहे. या ठिकाणी 110च्या एकक स्थानी 0 आहेत आणि 55च्या एकक स्थानी 5 आहेत, म्हणजे ह्या दोन्ही संख्यांना 5 ने निशेष भाग जाईल हे आपण कसोटीच्या आधारे पाहिलेलं आहे. मग आपण दोन्ही संख्यांना 5 ने भाग देऊ. 5 1 5, 5 1 5. त्यानंतर 110 ला भाग देऊ. 5 2 10 उरला 1, 5 2 10. बघा या ठिकाणी अंशामध्ये 22 आलेले आहेत आणि छेदामध्ये 11 आलेले आहेत. आता आपण 22/11 लिहिलेले आहेत या ठिकाणी. आता आपण 11चा टेबल म्हणू शकतो. 11 1 11 आणि 11 2 22, म्हणजे या ठिकाणी उत्तर किती आलेलं आहे, 2 आलेलं आहे. अशा पद्धतीने 2 पासून 11 पर्यंतच्या ज्या तुम्हाला कसोट्या दिलेल्या आहेत त्या सर्व कसोट्यांचा उपयोग करून तुम्ही कितीही मोठा भागाकार असेल तर त्याला संक्षिप्त रूप देऊन तो भागाकार अगदी सहजपणे करू शकता. या कसोट्यांमध्ये सुरुवातीला आपण 2ची कसोटी पाहणार आहोत. 2ची कसोटी. 2च्या कसोटीमध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. किंवा 2ची दुसरी एक कसोटी पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेली आहे की कोणत्याही समसंख्येला 2 ने निशेष भाग जातो. कारण कोणतीही समसंख्या घ्या त्या समसंख्येच्या एकक स्थानी नेहमी 0 2 4 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असतो. म्हणून 2ची कसोटी अगदी सोपी आहे. जी संख्या समसंख्या आहे त्या संख्येला 2 ने निशेष भाग जात असतो. या ठिकाणी 110 आणि 55 यापैकी 110 ही समसंख्या होती या संख्येला 2 ने, परंतु 55 या 55 मध्ये एकक स्थानी 5 आहेत म्हणून या संख्येला म्हणजे 55 ला 2 ने निशेष भाग जाऊ शकत नाही. म्हणून आपण या ठिकाणी 5च्या कसोटीचा उपयोग केलेला आहे. मग अशा पद्धतीने ही 2ची कसोटी आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. त्यानंतरची दुसरी कसोटी आहे 3ची कसोटी. बघा 3ची कसोटी घेत असताना त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की एखाद्या संख्येमधील अंकांची बेरीज, लक्षात घ्या एक संख्या आहे त्या संख्येतील कुठलीही संख्या असू शकते ती, त्या संख्येतील अंकांची बेरीज जर 3च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. मग या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊ. 351 आहेत बरोबर. मग या ठिकाणी आपण त्या अंकांची बेरीज करू. 3 आणि 5 किती झाले, 8. 8 आणि 1 किती झाला, 9. म्हणजे ही जी बेरीज आहे या अंकांची ती बेरीज 9 आलेली आहे आणि ती बेरीज या 3च्या पटीत आहे. म्हणजे 3 त्रिक 9, या 9 ला भाग जातो. याचा अर्थ काय की ह्या 351 ला सुद्धा 3 ने निशेष भाग जाईल. ओके. अशाच पद्धतीची 4ची कसोटी आहे. 4ची कसोटी
4च्या कसोटीमध्ये काय सांगितलेलं आहे की दिलेल्या संख्येतील दशक आणि एकक स्थानचा अंक मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर समजा 4 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो. बघा या ठिकाणी मी एक संख्या घेणार आहे 54,328. तुम्हाला या पूर्ण संख्येला भाग न देता 4 ने या संख्येला भाग जातो का ते अगदी सहजपणे समजणार आहे कसोटीच्या आधारे. बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे कसोटीमध्ये की दशक आणि एकक स्थानचा अंक मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर 4 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो. मग या ठिकाणी दशक आणि एकक स्थानचा अंक मिळून कोणती संख्या तयार झालेली आहे 28 तयार झालेली आहे बरोबर. मग या ठिकाणी 4 ने 28 ला भाग जाईल का तर 4 ने 28 ला भाग जातो. त्यामुळे ही जी संख्या आहे 54,328 या पूर्ण संख्येला कितीने भाग जाईल 4 ने निशेष भाग जाईल. अशा पद्धतीने 4ची कसोटी पण आपण पाहिलेली आहे. त्यानंतर 5ची कसोटी. 5च्या कसोटीमध्ये आपण हे उदाहरण घेतलेलं आहे त्यामुळे 5ची कसोटी आपली झालेली आहे. त्यानंतर बघा 6ची कसोटी. 6ची कसोटी आणि 3ची कसोटी या दोन्हीही कसोट्या जवळपास सारख्या आहेत. फक्त काय फरक आहे 6च्या कसोटीमध्ये काय सांगितलेलं आहे की कोणत्याही समसंख्येला, ठीक आहे, एवढाच एक फरक आहे 6च्या कसोटीमध्ये की कोणत्याही समसंख्येला जर 3 ने निशेष भाग जात असेल, कोणत्याही समसंख्येला जर 3 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा कितीने भाग जातो 6 ने. म्हणजेच ती संख्या समसंख्या असली पाहिजे आणि 3 ने भाग जाणारी असली पाहिजे. मग या ठिकाणी हे जे 351 आहेत हे उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ अगोदर. या 351 ला 3 ने भाग जातो परंतु ही समसंख्या आहे का नाही, ही समसंख्या नाही. 3 ने भाग जात असेल तरी पण ही समसंख्या आहे का नाही. त्यामुळे 6 ने या संख्येला भाग जाणार नाही. ओके बघा 351 ला 3 ने जरी भाग जात असेल तरी 6 ने भाग जाईल का जाणार नाही कारण ती संख्या समसंख्या असली पाहिजे असं सांगितलेलं आहे. मग या ठिकाणी आपण दुसरं उदाहरण घेऊ. या ठिकाणी मी 336 घेतलेले आहेत. बघा 336 या संख्येतील अंकांची बेरीज करू आपण. 3 आणि 3 6, 6 आणि 6 12. म्हणजे या 12ला 3 ने निशेष भाग जातो बरोबर. त्याचबरोबर 336 ही संख्या समसंख्या सुद्धा आहे म्हणजेच या 336 ला या 6 ने सुद्धा भाग जाईल. म्हणजे अशा पद्धतीची ही 6ची कसोटी आहे. त्यानंतर 7ची कसोटी आपल्याला अभ्यासक्रमाला दिलेली नाही. त्यानंतर 8ची कसोटी आपण घेऊ. 8ची कसोटी बघा या ठिकाणी 8ची कसोटी घेत असताना जशी 4ची कसोटी आहे त्या 4च्या कसोटी सारखीच 8ची कसोटी आहे. फक्त थोडासा बदल आहे. 4च्या कसोटीमध्ये दशक आणि एकक स्थानचा अंक घेतला होता आपण. या ठिकाणी आपल्याला शतक, दशक आणि एकक या 3 स्थानांचा जो अंक आहे त्या अंकांपासून जी संख्या तयार होती ती संख्या घ्यायची आहे. म्हणजे जसं या ठिकाणी मी तुम्हाला एक दुसरी संख्या देईल. या ठिकाणी आपण 53,968 ही संख्या घेतलेली आहे. बघा आपल्याला 8ची कसोटी काय सांगते की त्या संख्येतील शतक, दशक आणि एकक या स्थानापासून जी संख्या तयार होते त्या संख्येला म्हणजे 53,968 या संख्येमध्ये 968 आपण बाजूला काढले. शतक, दशक, एकक स्थानचे अंक आपण बाजूला काढले. आता ह्या 968 ला 8 ने निशेष भाग जातो का ते अगोदर बघायचं. जर जात असेल तर 53,968 ला सुद्धा 8 ने निशेष भाग जाईल. मग या ठिकाणी आपण 8 ने भाग देऊन पाहू. 8 1 8, 8 1 8, उरला 1, 8 2 16 आणि 8 1 8. म्हणजे या ठिकाणी निशेष भाग जातोय. त्याचाच अर्थ काय झाला की 53,968 या पूर्ण संख्येला 8 ने निशेष भाग जातो. ठीक आहे. अशा पद्धतीने 8ची त्यानंतर 9ची कसोटी घेऊ आपण. बघा 9ची कसोटी आणि 3ची कसोटी ही पूर्णपणे सारखी आहे. 3ची कसोटी काय होती की दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज जर 3च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो.
मग या ठिकाणी 9ची कसोटी पण तीच आहे की जर संख्येतील अंकांची बेरीज 9च्या पटीत येत असेल तर त्या पूर्ण संख्येला 9ने निशेष भाग जातो. त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. आपण हे 351च उदाहरण घेऊ. बघा या ठिकाणी अंकांची बेरीज किती आली होती? 9 आली होती आणि ह्या 9ने निशेष भाग जातो, म्हणजेच 351ला या 9ने निशेष भाग जाईल. ठीक आहे, अशा पद्धतीने 9ची कसोटी आहे. त्यानंतर आपण 10च्या कसोटीचा विचार करू. 10ची कसोटी बघा, 10ची कसोटी अगदी सोपी आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असतो त्या संख्येला 10ने निशेष भाग जातो. अगदी सोपी कसोटी आहे. कितीही मोठी संख्या घ्या, त्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल तर त्या संख्येला 10ने निशेष भाग जात असतो. त्यानंतर आपण 11ची कसोटी घेऊ. ज्या संख्येतील समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषम स्थानच्या अंकांची बेरीज ही 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या पूर्ण संख्येला 11ने निशेष भाग जात असतो. त्यानुसार आपण एक उदाहरण घेऊ. 23,551 या संख्येला 11ने निशेष भाग जाईल का हे आपण कसोटीच्या आधारे पाहणार आहोत. बघा त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा विषम स्थानच्या अंकांची बेरीज करायची आहे. 2, त्यानंतर 5, त्यानंतर 1 या 3 अंकांची आपण सुरुवातीला बेरीज करू, कारण हे तिन्ही अंक विषम स्थानी आहेत. बघा 2 आणि 5 किती झाले? 7. 7 आणि 1 किती झाला? 8. ठीक आहे. त्यानंतर समस्थानचे अंक कोणते आहेत? मग 3 आणि 5. ओके, मग या ठिकाणी आपण 3 आणि 5ची बेरीज करू. बघा 3 आणि 5 किती झाले? 8 झाले. मग यांच्यातील फरक काढण्यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागेल. या ठिकाणी 8 मधून 8 गेले, 0 राहिले. आपण कसोटीनुसार पाहिलं होतं की समस्थानचे अंक आणि विषम स्थानचे अंक या अंकांची जी बेरीज येईल त्या बेरजेतील फरक जर 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या पूर्ण संख्येला 11ने निशेष भाग जाईल. मग या ठिकाणी फरक 0 आलेला आहे, म्हणजेच 23,551 या संख्येला 11ने निशेष भाग जाईल. अशा पद्धतीने आपण 2 पासून 11 पर्यंतच्या सर्व कसोट्यांचा अभ्यास केलेला आहे. त्यांचा सर्व विद्यार्थ्यांनी सराव करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तिसरा मुद्दा आपल्याला सरासरीचा दिलेला आहे. तर ही सरासरी कशी काढायची त्यासाठी एक सूत्र दिलेलं आहे. दिलेल्या घटक संख्यांची बेरीज, दिलेल्या घटक संख्यांची बेरीज भागिले एकूण घटक संख्या या सूत्राचा उपयोग करून आपण सरासरीवरील जवळपास सर्वच गणित सोडवू शकतो. मग या सरासरीवर आपल्याला कशा प्रकारचे गणित विचारले जातील? तर तुम्हाला काही संख्या दिल्या जातील आणि त्या संख्यांची सरासरी काढा म्हणतील. मग काय करायचं? त्या संख्यांची पहिल्यांदा काय करायची आहे? बेरीज करायची आहे. समजा या ठिकाणी तुम्हाला काही एक उदाहरण देऊ आपण. 2, 5, 8 आणि 1 या संख्यांची सरासरी काढा. बघा या ठिकाणी संख्या किती आहेत? 1, 2, 3, 4 म्हणजे दिलेल्या घटक संख्यांची बेरीज करायची आहे अगोदर आपल्याला. म्हणजेच आपल्याला 2 अधिक 5 अधिक 8 अधिक 1 यांची बेरीज करायची आणि खाली काय लिहायचं आहे छेदामध्ये? एकूण घटक संख्या. एकूण घटक संख्या म्हणजे तुम्हाला किती संख्या दिलेल्या आहेत? 1, 2, 3, 4 म्हणजे 4 घटक संख्या आहेत, म्हणून आपण या ठिकाणी 4 लिहिणार आहोत. बघा या ठिकाणी बेरीज काय येईल? 2 आणि 5 किती झाले? 7 झाले. 7 आणि 1 8 झाले. 8 आणि 8 किती होतात? 16 म्हणजे बेरीज 16 आलेली आहे आणि एकूण घटक आपले 4 आहेत. मग या ठिकाणी भागाकार करायचा. 4 1 4, 4 चौक 16 म्हणजेच सरासरी किती आलेली आहे? 4. अशा पद्धतीने आपल्याला या सरासरीवरती प्रश्न विचारला जाईल. किंवा दुसरा एक प्रकारचा प्रश्न आहे. या प्रकारामध्ये तुम्हाला काही संख्यांची सरासरी दिली जाईल, त्यापैकी काही संख्यांची बेरीज पण दिली जाईल आणि शेवटची संख्या विचारली जाईल. त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. बघा या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. 4 संख्यांची सरासरी ही 20 आहे. त्यापैकी पहिल्या 3 संख्यांची बेरीज ही 70 आहे. तर चौथी संख्या कोणती? या ठिकाणी सुरुवातीला दिलेल्या सरासरीवरून, ही जी सरासरी आहे या दिलेल्या सरासरीवरून आपण ज्या एकूण संख्या आहेत त्या संख्यांची एकूण बेरीज किती आहे ते आपण काढणार आहोत. बघा या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला एकूण बेरीज काढावी लागेल आणि लक्षात ठेवा एकूण बेरीज काढण्यासाठी
सुरुवातीला ज्या संख्या आहेत, या ठिकाणी किती संख्या आहेत 4, त्या संख्यांना एकूण सरासरीनं गुणावं लागतं, मग 20 चोक किती होतात 80. म्हणजे या ठिकाणी एकूण बेरीज म्हणजे किती संख्यांची 4 संख्यांची एकूण बेरीज 80 आलेली आहे. या ठिकाणी आपल्याला आता चौथी संख्या काढायची आहे, बरोबर. चौथी संख्या आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. चौथी संख्या काढत असताना जी 4 संख्यांची बेरीज आलेली आहे ती अगोदर लिहा. 4 संख्यांची बेरीज आपण इथं काढलेली आहे, 80 आहे ती, बरोबर. त्या 4 संख्येच्या बेरजेमधून पहिल्या ज्या 3 संख्या आहेत त्या 3 संख्यांची बेरीज म्हणजेच हे 70 आपल्याला यामधून वजा करावी लागतील. मग या ठिकाणी चौथी संख्या जी आहे ती आपल्याला मिळणार आहे 10. म्हणजे अशा पद्धतीने या सरासरीवर काही गणितं विचारले जातील.